यांच्याकडून 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचे खूप खूप आभार। आदरणीय राजू ठाकूर साहेब ठाकूर मोटरचे सर्वेसर्वा यांच्याकडून 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं, त्यांचे देखील शतशः आभार। आदरणीय श्री विष्णुजी लक्ष्मण कडव साहेब विद्यमान समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य पालघर यांच्याकडून आपण पाहू शकतायत प्रथम द्वितीय तृतीय आणि या चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक लाभलेला आहे, त्यांचे देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत। आदरणीय संतोष नाना सुताळे संभू स्पोर्ट्स मनोरचे सर्वेसर्वा यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता बॅट सौजन्य करण्यात आले, त्यांचे देखील शतशः आभार। प्रतिमा फोटो स्टुडिओज मनोरचे सर्वेसर्वा आदरणीय रुपेश प्रकाश गरत मनोर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेला आहे, त्यांचे देखील शतशः आभार। आदरणीय रफिक फत्तू तडवी मनोर यांच्याकडून आदरणीय स्वर्गीय पत्तू तडवी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करिता आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेला आहे, त्यांचे देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत। तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कैलासवासी कुमार विशाल धानवा अंबाण यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतायत जय मल्हार अंबाण यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलाय, त्यांचे देखील शतशः आभार। मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय कैलासवासी कुमार विलास भुयाळ औंढाणे यांच्या स्मरणार्थ JSR स्पोर्ट्स मनोर जय श्रीराम स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आकर्षक बॅट सौजन्य, त्यांचे देखील शतशः आभार। उत्कृष्ट गोलंदाजाकरिता श्री विलास रघुनाथ पाडोसा यांच्याकडून आपण पाहू शकतायत आकर्षक चषक सौजन्य, हालोली गावचं सुवर्णरत्न साहेब आपले शतशः धन्यवाद। MA वॉटर सप्लायचे सर्वेसर्वा आदरणीय सय्यद भाई टेलर यांच्याकडून 5ही दिवस पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे, साहेब आपले देखील शतशः आभार। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे सर्व दात्यांसाठी, खूप चांगल्या प्रकारे दातृत्वाची भूमिका आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश लक्ष्मण सांबरे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हालोली बोट यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं भरघोस सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे, त्यांचे देखील शतशः आभार। आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग दांडेकर सामाजिक कार्यकर्ते मान्यता चिकन सेंटरचे प्रोप्रायटर यांच्याकडून 7,000 रुपयांची भरघोस देणगी या स्पर्धेसाठी आलेले आहे, त्यांचे देखील शतशः आभार। सौभाग्यवती विनया विकास पाटील मॅडम कुडे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, मॅडम आपले शतशः आभार। STMPL 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी सुरेखा विठ्ठल अधिकारी शहापूर सरलांबे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय श्रीयुत मयूर मोहन पाटील एंबूर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज करता कूलर सौजन्य करण्यात आलेला आहे, त्यांचे देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत, खूप खूप धन्यवाद साहेब। तदनंतर आदरणीय गणपत मामा तांबडी औंढाणी यांच्याकडून 5,000 रुपये। आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी पराड औंढाणी यांच्याकडून 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे, साहेब आपले देखील शतशः आभार। आदरणीय बाळा पवार साहेब विद्यमान शाखा व्यवस्थापक बहुजन विकास आघाडी सावरे यांच्याकडून 5,000 रुपये। आदरणीय अनंता पागी टाकवाळ यांच्याकडून 2,001 रुपये। आदरणीय सुनील वजे साखरे यांच्याकडून 500 रुपये। आदरणीय ईश्वरजी बरड गोवाडे यांच्याकडून 1,111 रुपये। आदरणीय प्रसादजी भोईर दुकटण यांच्याकडून 2,001 रुपये। आदरणीय मदनजी भोईर मनोर यांच्याकडून 1,500 रुपये। आदरणीय काळूराम भोईर वांदिवली STMPL च्या पहिल्या पर्वाचे उपाध्यक्ष यांच्याकडून 2,000 रुपये। आदरणीय राकेश दुमाडा मासवण यांच्याकडून 1,000 रुपये। आदरणीय निवास पाटील दुकटण यांच्याकडून 500 रुपये। आदरणीय सन्माननीय श्रीयुत दीपक दुमाडा यांच्याकडून 1,111 रुपये। आदरणीय निवास पाटील दुकटण यांच्याकडून 500 रुपये। आदरणीय सन्माननीय श्रीयुत रिफाक मुल्ला यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे।
आदरणीय गुरुनाथ सांबरे साहेब करंजपाडा यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय विनोद पराड यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारे 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. धन्यवाद दाते. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रशांत घोसाळकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. सर्व दात्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. या 5ही दिवसांमध्ये पंचांची भूमिका ज्यांनी साकारली आदरणीय विरल नायर, तसेच अजित म्हात्रे, तदनंतर विशाल नाईक, हेमंत ठाकूर, या सर्व पंचांसाठी सुद्धा एक जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका. मंडप डेकोरेटर्स आणि डीजे ऑपरेटर अर्थातच आदरणीय प्रदीपजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दुकटन गावचं कोहिनूर रत्न प्रदीपजी गरज सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण जरूर करावा. खूप चांगल्या प्रकारे आरास आणि संरचना त्यांच्या माध्यमातून अनुभवाला मिळाली. या 5ही दिवसांमध्ये गुणलेखकाची भूमिका साकारणारे गुणलेखक आदरणीय रोशनजी जाधव, तसेच पराग धानबा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा. खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य गुणलेखकांनी केलं. तसेच वेळोवेळी साथी समालोचकाची भूमिका साकारणारे ब्रँड ऑफ मासवण आदरणीय राहुलजी धानबा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा. खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांच्या देखील माध्यमातून लाभलेलं आहे. आभार प्रदर्शन या ठिकाणी आपण परिपूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेच्या प्रास्ताविकाकडे वळूयात. एक महत्वपूर्ण जे एकंदरीत गोष्ट स्पर्धेच्या माध्यमातून STMPL 2022 हा 5वा हंगाम जो आहे, हा 5वा हंगाम नियोजित करण्यासाठी अनेक अडी आणि अडचणींचा सामना करत असताना ज्या कमिटीने ही स्पर्धा नियोजित केली, बघा अशा खूप कमी स्पर्धा असतील. कारण जेव्हा संपूर्ण समाजाची लीग स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि तेथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि अशा या संकटाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने प्रशांतजी गोवारी असतील, मुकेश गोवारी साहेब असतील, तदनंतर उपाध्यक्ष महोदय नितीनजी तुंबडा साहेब असतील, प्रसाद भोईर साहेब असतील, हेमंत गोवारी साहेब असतील, ही सर्व कमिटी एकत्रित आली आणि त्यांचा एकच उद्देश होता की STMPL या स्पर्धेमध्ये कधीही खंड पडू नये. आणि म्हणून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुम्हा सर्वांसमोर STMPLचा हा शानदार सोहळा उभारणाऱ्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण केलाच पाहिजे. खूप चांगल्या प्रकारची भूमिका या आयोजकांच्या माध्यमातून बघायला मिळाली. तदनंतर या स्पर्धेचं वैशिष्ट्य जे न भूतो न भविष्य ते आपण पाहतोय. लीग फॉर्मॅट मध्ये या पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की एखादी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आली आणि त्यामध्ये खेळणाऱ्या 180 खेळाडूंपैकी एकाही खेळाडूने मानधन स्वीकारलं नाही. ही या स्पर्धेची सर्वात मोठी स्पेशालिटी आहे आणि त्या गोष्टीसाठी देखील टाळ्यांचा गजर येणं हे अपेक्षितच आहे. सर्व खेळाडूंना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आपली खूप चांगल्या प्रकारची भूमिका बघायला मिळाली. अनेक खेळाडूंनी जे एकंदरीत योगदान दिलं आणि शिस्तीचं पालन केलं ते फारच महत्वपूर्ण होतं. तदनंतर अतिशय महत्वाची गोष्ट, लीग स्पर्धा म्हटली की संघमालक म्हणजे जणू काही लीग स्पर्धांचा आत्मा म्हणून ओळखले गेलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून रुद्र वॉरियर्स सावरखंड या संघाचे संघमालक आदरणीय सुरेंद्र गोवारी साहेब, आदरणीय हेमंत गोवारी साहेब, आदरणीय प्रशांत गोवारी साहेब, माऊली या संघाचे संघमालक आदरणीय नितीन तुंबडा साहेब गोवाडे, आदरणीय प्रकाश वेडगा साहेब दुकटन, आदरणीय प्रसादजी भोईर साहेब दुकटन, PCC मनोर संघाचे संघमालक आदरणीय श्री चिंतामणजी वरखंडे साहेब मनोर, किंग शिवाजी या संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय श्रीयुत सन्नी कमळाकर दळवी साहेब, चामुंडा वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय शशिकांत गोवारी साहेब दुकटन, आदरणीय दयानंद भोईर साहेब दुकटन, आदरणीय नरेश भोईर साहेब दुकटन, AK 1000 दुर्वेस या संघाचे संघमालक आदरणीय श्री विष्णू कडव साहेब दुर्वेस गावचं हे कोहिनूर रत्न, ओम साई स्पोर्ट्स हालोली या संघाचे संघमालक आदरणीय परशुराम रमेश माळी साहेब, आदरणीय अरुण भोवरे साहेब, आदरणीय साईनाथ कोलेकर साहेब,
साई सावली बोट या संघाचे संघमालक जर आपण पाहिलं तर फार मोठी स्पेशालिटी आहे. या संघाचे संघमालक नाही तर या संघाने सांगितलं की आमचा संपूर्ण संघच आमचा संघमालक आहे. साई सावली क्रीडा मंडळ बोट प्रेझेंट हा संघ बघायला मिळाला होता. हायस्कूल डोंगरी संघाचे संघमालक आदरणीय दीपक सुरेश वेडगा साहेब, सरस 11 संघाचे संघमालक आदरणीय संजयजी पवार साहेब मासवण आणि कमलाकरजी दळवी साहेब वांदिवली, वीर बिरसा वॉरियर संघाचे संघमालक आदरणीय मुकेश कुवारी पोचाडे, दिलीप काठे कुडे आणि आदरणीय रमेश रावते कुडे, तसेच श्री गणेश ट्रेन संघाचे संघमालक आदरणीय धर्मेश दळवी, आदरणीय विलास घाटाळ आणि आदरणीय रमेश सांबरे. सर्व संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा, कारण संघ मालक म्हणजे जणू काही लीग स्पर्धेचा आत्मा म्हणून जे ओळखले गेलेत आणि या खूप चांगल्या प्रकारची भूमिका हे त्यांच्या माध्यमातून देखील बघायला मिळाली. आणि या सर्वात महत्वपूर्ण गोष्ट, या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून जे लाभले आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णूजी लक्ष्मण कडव साहेब, अगदी योग्य वेळेत ते उपस्थित राहिले होते. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत 4ही क्रमांकाची करंडक त्यांनी सौजन्य केली, संघ देखील सौजन्य केला आणि या योग्य वेळेत उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे उद्घाटक महोदयांसाठी. विद्यमान समाज कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य महोदय आदरणीय विष्णूजी लक्ष्मण कडव सरांना मी विनंती करतोय, साहेब आपण आपला मौलिक असं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या समाजातील आदिवासी कला क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व संघ, उपस्थित या ठिकाणी मान्यवर आदरणीय आमचे मित्र प्रकाशजी वेडगा साहेब, आदरणीय साहेब ज्यांनी आपल्या या ठिकाणी खूप काही सहकार्य केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी 5 दिवस पाण्याची सोय करत होते ते आमचे मित्र सय्यदभाई टेलर. या ठिकाणी आमचे मित्र तारवी साहेब, बाला, आमचे मित्र विनोदजी पराठ, विलास पाडोसा, तसेच मंडळातील आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी, दुकटांचे प्रसाद भोईर सरपंच, अविनाश पवार, रुपेश गरत, आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष काय नाव मुकेश गोवारी, आमचे मित्र नितीन तुंबडा, असे अनेक या ठिकाणी मान्यवर होते. काही निघून गेलेले आहेत, पण या सर्वांच्या सहकार्यातून मी मंडळाला शुभेच्छा देईन की त्यांनी यावर्षी चांगल्या पद्धतीने खेळाडूंना प्रवृत्त केलं. विना अनुदानित खेळाडूंना प्रोत्साहन करून या ठिकाणी 5 दिवस आपल्या स्पर्धा समाजासाठी काहीतरी दाखवून दिलं. अशा पद्धतीने 5 दिवस खेळ दाखवून दिला आणि या ठिकाणी आपण एक आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंनी चांगला सहभाग घेऊन आपलं कौशल्य प्रदर्शन केलेलं आहे. अनेक व्यक्तींनी या ठिकाणी आपला खेळ बघितलेला आहे. आपल्या खेळाबद्दल सर्वांनी तुमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी स्पर्धा पार पडलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगेन की आपण 5 दिवस जरी खेळवले, स्पर्धा खेळवली, पण या ठिकाणी मुलांना म्हणजे खेळाडूंना सुट्टी बघूनच या ठिकाणी आयोजित केलं की त्यांनी जास्त ते कुठेतरी कामावर असतील, नोकरीवर असतील तर त्यांच्या सुट्ट्या बघूनच या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. याबद्दल मंडळाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देईन. आपण खेळत असताना खरोखर मी पुन्हा एकदा सांगेन की खेळ खूप आहे, खेळ चांगलाही आहे, तितकाच काही गोष्टीसाठी वाईटही आहे. कारण काही खेळाडू आपलं काम सोडून खेळाचेच मागे आहेत. तर अशानं मी विनंती करेन की त्यांनीही आपली जिम्मेदारी घेऊनच आपल्या खेळाकडे लक्ष द्यावं. बाकीच्यांचे तर लक्ष आहेतच, ते आपल्या याच्यात आहेत. आणि ठिकाणी खेळत असताना अंतिम संघापर्यंत, अंतिम विजेत्यापर्यंत 12 संघांनी
भाग घेतले होते. 12 संघ 5 दिवस खेळता खेळता काही संघ पडद्याबाहेर झाले असतील, पण संघ जे आज शेवटच्या दिवशी विजेता संघ मराठा हायस्कूल डोंगरी आणि उपविजेता संघ किंग शिवाजी वांदिवली, मी अभिनंदन करेन हायस्कूल डोंगरी संघाचे की त्यांनी विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा. आणि उपविजेतेपद पटकावलेले किंग शिवाजी संघ वांदिवली यांना सुद्धा त्यांचे कौतुक, त्यांचे सुद्धा अभिनंदन. या ठिकाणी आपण चांगला खेळ केला आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा पडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांना माझ्याकडे शुभेच्छा आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप मनाला भावणारं या ठिकाणी मनोगत ऐकायला मिळालं. अन्य मान्यवर या ठिकाणी मनोगत कोणी व्यक्त करणार असेल तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, एकंदरीत विनंती करतोय. आदरणीय महेंद्र गोवारी साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेंद्र गोवारी साहेब, आपण बक्षीस वितरणासाठी मुख्य व्यासपीठावरती यावे ही नम्र विनंती. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय श्रीयुत नितीनजी काशीनाथ तुंबडा व्हाईस प्रेसिडेंट यांना मी विनंती करतोय, आपण प्रास्ताविक या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हेतू आणि उद्देश या ठिकाणी व्यक्त करावा. धन्यवाद कंडी सर, धन्यवाद. सर्वप्रथम व्यासपीठ, तुडुंब भरलेले क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू, पहिल्यांदा मला असं सांगायचं की एवढ्या उन्हाच्या तडाख्यात 12 संघांनी भाग घेतला, पण एकही संघ थकला नाही आणि एकदम यशस्वीरित्या 12 संघांनी सहभाग घेऊन 2 संघ आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. फक्त 2च मिनिट घेणार आहे कारण आपल्याकडे वेळ नाही, बक्षीस वितरण पुढे करायचं आहे. फक्त एकच मला सांगायचं का ज्या संघाने भाग घेतला त्या खेळाडूंना माझा हात जोडून नमस्कार, कारण मानधन न घेता खेळल्यामुळे ही स्पर्धा एकदम अतिशय सुंदररित्या पार पाडली आहे. सर्व दात्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली, त्यांचं सुद्धा आभार, धन्यवाद. सर्व संघ मालक 12च्या 12 संघ मालकांनी जर आपल्याला ही टीम घेण्यासाठी त्यांनी ते जर हजर नसते किंवा त्यांची इच्छा नसती तर ही टुर्नामेंट झाली सुद्धा नसती. ते सुद्धा आभार. आणि जो अचूक झेल घेण्यासाठी क्रिकेट किंवा खेळाडू काम करत होता, पण त्याला टिप्पणी देण्याचं काम अनुराग तुझ्यासाठी सुद्धा, आणि नेहमी सर्वांचं गुणगान गाणारा कंडी सर, तुमचं सुद्धा 5 दिवस एवढं समालोचन, चांगलं आवाज आमच्या कानात उद्या सुद्धा राहणार आणि शेवटपर्यंत राहणार. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. स्कोरर आणि डीजे तुला सुद्धा, आणि कोण राहिला असेल मंडपवाला प्रदीप तुला सुद्धा, आणि कोणी राहिले असतील त्यांचं नाव न घेताना समजा एका चुकून राहिला असत त्यांना सुद्धा धन्यवाद, आभार आणि नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. आदिवासी कला क्रीडा प्रतिष्ठान, आदिवासी कला क्रीडा मंडळ मोनोरतर्फे आपले या मंडळाचे 2022चे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रशांत गोवारी सरांना मी विनंती करेन, कारण आपण बघितलं गेल्या 5 दिवसापासून आपण सर्व खेळाडू वर्ग आणि तसं प्रेक्षक वर्ग आणि येणारे मान्यवर यांचा अथोचित स्वागत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आणि अतिशय सुंदर असं समालोचन करणारे आपले दीपेश कंडी सरांचं इथे स्वागत करायचंय. प्रशांत गोवारी सरांना विनंती करतो आपण गुच्छ आणि मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत करायचंय. तसंच आपल्या कंडी सरांसाठी
मोरिया औंडाणी या संघाकडून दीपेश कंडी सरांना सप्रेम भेट दिली आहे, ती सुद्धा त्यांनी द्यायची आहे. धन्यवाद. चला पुढील स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय श्रीयुत रफिक फत्तू तडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करिता आकर्षक चषक ज्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलेले आहेत. सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. मेगा स्क्रीनवर अनुराग चव्हाण त्या ठिकाणी कॅमेरा झूम इन करतात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करिता जे एकंदरीत आकर्षक चषक आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सौजन्य करणारे आदरणीय सन्माननीय श्रीयुत रफिक फत्तू तडवी सर यांना आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण बक्षीस वितरण समारंभाला या ठिकाणी अन्य मान्यवर मनोगत व्यक्त करायचं असेल तर सुचवू शकतायत. चला आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. आदरणीय गणेश गोवारी साहेब या आपण मुख्य व्यासपीठावर विनंती करतोय. गणेशजी गोवारी साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सर्वप्रथम सेमीफायनल सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय पारितोषिक वितरणाकरिता आदरणीय रफिक फत्तू तडवी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते जे एकंदरीत मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. 6 चेंडू आणि 6 चौकार आपल्या कारकिर्दीमधील अजरामर खेळी साकारणारा खेळाडू अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरे मॅन ऑफ द मॅच चा खरा हकदार या ठिकाणी ठरलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण थांबायचं आहे अनिकेत. आपल्यासाठी एकंदरीत आदरणीय वणेशजी जाधव यांच्याकडून 200 आणि आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब यांच्याकडून 500 अशा प्रकारे 700 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. मी या स्पर्धेचे विद्यमान प्रेसिडेंट महोदय आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रशांतजी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करावं. 700 रुपीज कॅश या ठिकाणी अनिकेत हरवटे सेमीफायनल उपांत्य फेरीमधील सामन्यात 6 चेंडू आणि 6 चौकार असा एक विक्रम यज्ञ त्याने आपल्या नावावरती केला आणि सामनावीराचा खरा हकदार ठरलाय. तदनंतर आपण अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि काही अंदाज विचारण्याची गरजच नाहीये कारण उपस्थितांना सर्वांनाच माहिती आहे की अंतिम सामना कोणी गाजविला. नो डाऊट अबाउट इट. एनी गेसेस? ऍब्सोल्युटली राईट. मॅन ऑफ द मॅच लोकेश बसवत वसरोली गावचा सुवर्ण हिरा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलाय या लोकेशजी. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत रफिकजी फत्तू तडवी साहेब आपण या एकंदरीत हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय महेंद्र गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड वितरित करावा. खूप चांगल्या प्रकारे जे एकंदरीत प्रदर्शन बघायला मिळालं. 3 चेंडू आणि 3 षटकार आणि या एकंदरीत उत्कृष्ट महेंद्र भाऊ आपण थांबा 1 मिनिट. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी या ठिकाणी महेंद्रजी गोवारी साहेब उपस्थित आहेत.
एकंदरीत आपण पाहू शकतायत आदरणीय बाळा पवार साहेब यांच्याकडून 1000 रुपये बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. आदरणीय विनोदजी बराड साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत अमितजी बसवत वांदिवली यांच्याकडून 500 रुपये. अशा रीतीने 2500 रुपयांचं कॅश प्राइज लोकेश बसवत हा वसरोली गावातून बिलॉंग करणारा एक दर्जेदार खेळाडू आणि या खेळाडू करिता 2500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुढील वाटचालीसाठी लोकेश अगदी 1 मिनिटासाठी एकंदरीत स्पर्धेच्या माध्यमातून एक्झॅक्टली सामना कुठेतरी फसला होता, संघ अडचणीमध्ये होता आणि 3 चेंडू 3 षटकार खेचण्याच्या आधी एक्झॅक्टली मनामध्ये काय चाललं होतं? नक्कीच मला वाटलं होतं का मी सामना जिंकू देऊ शकत. मला वाटलं होतं की स्मिथला मी बोललो होतो का जा तू आउट झाला ना तरी मी मॅच जिंकू देऊ शकतो. नक्कीच तुझ्या आयुष्यातील एक अजरामर खेळ आहे. कारण बघ, पहिल्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये किंवा लीग स्टेज मधील सामन्यांमध्ये अशा प्रकारच्या खेळी जर आपण साकारल्या तर ते तितक्याशा आठवणीमध्ये राहत नाही. परंतु अंतिम सामना, ग्रँड फिनाले, आता जेव्हा जेव्हा STMPL आयोजित केली जाईल आणि या 365 दिवस ही चर्चा रंगणार आहे. अरे कोणतरी वसरोली गावचा एक खेळाडू होता लोकेश बसवत नावाचा आणि त्याने 3 चेंडू 3 षटकार खेचून सामना फिनिश केला. काय विलक्षण इनिंग. जरी इनिंग तुम्हाला डेडिकेट करायची असेल तर तू कोणाला करशील? आई वडिलांना. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. खूप चांगल्या प्रकारचं उत्तर या ठिकाणी मिळालंय. लोकेश आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. आयुष्याला संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आई वडिलांना या अजरामर इनिंग त्याने डेडिकेट केलेले आहे. वेल डन मिस्टर लोकेश. पुढील पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय बाळा पवार साहेब आपण या मुख्य व्यासपीठासमोर पुढील पारितोषिक वितरणासाठी. पुढील पारितोषिक वितरण आहे एकंदरीत सचिन पडवळे या फलंदाजाकरिता कॅश स्वरूपात आपण पाहू शकतायत 1000 रुपीज आणि हे पारितोषिक आलेलं आहे आदरणीय सन्माननीय श्रीयुत बाळा पवार यांच्या माध्यमातून. जे 2 चेंडूंमध्ये 2 लगातार षटकार बघायला मिळाले त्या खेळीसाठी बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज या खेळाडूसाठी आपण पाहू शकतायत. तदनंतर पुढील पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत रुपेश प्रकाश घरात मनोर विभागातील जॉन्टी रोड्स म्हणून ज्यांची ओळख आहे. रुपेश भाऊ आपण या पुढील पारितोषिक वितरणासाठी. प्रतिमा फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा आणि एकंदरीत प्रगती फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा आणि मनोर विभागातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे सरांच्या शुभ हस्ते विशिष्ट पारितोषिक स्टार आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे. हायस्कूल डोंगरी संघाच्या विजयासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय रुपेश प्रकाश गरज साहेबांना आपण पाहू शकताय. तर प्रगती फोटो स्टुडिओज मनोहरचे सर्वेसर्वा आणि सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 500 रुपीज या ठिकाणी वितरित केले जात आहेत. खूप धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरण आपण करणार आहोत आणि या ट्रायबल 11 औंढाणे संघाचे कोणी या पदाधिकारी जर असतील तर आपण या पुढील पारितोषिक वितरणासाठी ट्रायबल 11 औंढाणे एखादा खेळाडू किंवा पदाधिकारी जर असेल तर आपण या पारितोषिक वितरणासाठी ट्रायबल 11 औंढाणे विनंती करतोय. सिद्धेशजी, आदरणीय सिद्धेश डुकले साहेब आपण या पारितोषिक वितरणासाठी. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत एकंदरीत आपल्यामधीलच 2 बंधू कैलासवासी कुमार विलास भुयाळ औंढाणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतायत ट्रायबल 11 औंढाणे यांच्याकडून मोस्ट सक्सेस अवॉर्ड
करिता आकर्षक ट्रॉफी आलेली आहे. मोस्ट सिक्सर अवॉर्ड, हायेस्ट सिक्सर्स, एनी गेसेस? ऍब्सोल्युटली राईट. अविनाश राजू पवार डिंग डॉंग तब्बल 13 षटकारांसहित पहिल्या क्रमांकावर. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सिद्धेशजी दुखले साहेब आणि समवेत अविनाशजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ट्रायबल 11 औंढाणी संघाकडून आपण पाहू शकताय कैलासवासी कुमार विलास भुयाळ औंढाणी यांच्या स्मरणार्थ एकंदरीत पारितोषिक. तसेच सिद्धेश डुकले यांना मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप होल्डर, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा मान देखील वितरित करावा. अविनाशजी पवार, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी अनुभवायला मिळाली STMPL 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील पारितोषिक वितरण आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि या पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय जय मल्हार स्पोर्ट्स अंबाण चे कोणी पदाधिकारी, अतुलजी गोवारे, आपण या. अतुलजी आपण यावं. तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत रुपेश प्रकाश खरस साहेब, प्रगती फोटो स्टुडिओज मनोर, ते सर्व आपण देखील यावं. बेस्ट फिल्डर चा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. मित्रांनो आणि या खेळाडूंनो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, काही अंदाज? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय सागर तुंबडा, ब्रँड ऑफ सागावे. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहू शकताय सागर तुंबडा या खेळाडूची निवड करण्यात आली. आणि पारितोषिकांचं स्वरूप आहे कैलासवासी कुमार विशाल धानबा अंबाण यांच्या स्मरणार्थ जय मल्हार स्पोर्ट्स अंबाण यांकडून आकर्षक चषक, तसेच प्रगती फोटो स्टुडिओचे सर्व आदरणीय रुपेशजी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज. आणि या पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत विलास रघुनाथ पाडोसा साहेब, आपण या. पारितोषिक वितरणासाठी सरांच्या माध्यमातून आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेले आहे. हलोली पाडोस पाड्यावरून बिलॉंग करतायत. उत्कृष्ट गोलंदाज, एनी गेसेस? उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी ठरलाय MJ मंगेश जाबर. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. MJ आपण या. आपणास यथोचितरित्या या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक 15 विकेट्स आणि बेस्ट इकॉनॉमी रेट सहित गोलंदाजी करणारा खेळाडू MJ बेस्ट बॉलर या ठिकाणी ठरलेला आहे. मेगा स्क्रीनवर या ठिकाणी प्रदर्शन शोकेस करण्यात आलेलं आहे. 7 सामन्यांमध्ये 15 विकेट्स आणि इकॉनॉमी रेट आपण पाहू शकतायत 8.88 हा बेस्ट इकॉनॉमी रेट आहे. आणि या समवेत पर्पल कॅप देखील आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय विलासजी रघुनाथ पाडोसा साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते एकंदरीत पर्पल कॅप देखील त्या ठिकाणी वितरित करावी. एका स्क्रीनवर मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची पर्पल कॅप या ठिकाणी वितरित करण्यात आले. सावरेगावचा सुवर्ण हिरा MJ मंगेश जाबर या वेळेला आपण पाहू शकतायत बेस्ट बॉलर या ठिकाणी ठरलेला आहे. तदनंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज. आणि या पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय संतोषजी नाना सुताळे, शंभू स्पोर्ट्स मनोर यांचे कोणी पदाधिकारी जर उपस्थित असतील तर आपण या बक्षीस वितरणासाठी
एकंदरीत स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करतोय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत सय्यदभाई टेलर एम ए वॉटर सप्लायरचे सर्व आपण आपल्या शुभ हस्ते या पारितोषिक वितरणासाठी यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक 122 धावा करणारा फलंदाज डिंग डॉंग अविनाश राजू पवार. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन होणं मिळालं आणि सर्वाधिक धावा 13 षटकारांसहित 122 धावा करणारा खेळाडू मेगा स्क्रीनवर या ठिकाणी शोकेस करण्यात आलेला आहे. 6 सामन्यांमध्ये आपण पाहू शकतायत अविनाश राजू पवार याच्या माध्यमातून 6 सामन्यांमध्ये 122 धावा आणि या 200चा शानदार स्ट्राईक रेट, बॅटिंग एव्हरेज 30.50, तब्बल 40 धावा हा त्याचा हायेस्ट स्कोर स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. सुपर आउटस्टँडिंग प्रदर्शन स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवाला मिळालं. तसेच जे पारितोषिकाचं स्वरूप आपण पाहतोय, उत्कृष्ट फलंदाजासाठी स्वर्गीय आदरणीय सुनीलजी दांडेकर साहेब आपण या पुढील पारितोषिक वितरणासाठी शंभू स्पोर्ट्स मनोर नाना सुकाळे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट या ठिकाणी सौजन्य करण्यात आले आणि अविनाश पवार यांच्या नावावरती ही आकर्षक बॅट या ठिकाणी वितरित केली जाते. जोरदार टाळ्यांचा गजर होत्या. कॉंग्रॅच्युलेशन्स हॉबी डिंग डॉंग ब्रँड ऑफ हालोली गावचा किंग म्हणून ज्याची ओळख आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये डिंग डॉंग या नावाने सुप्रसिद्ध अविनाश पवार बेस्ट बॅट्समन या ठिकाणी ठरलेले आहेत. तदनंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आणि हे पारितोषिक जे आलेलं आहे कैलासवासी कुमार विलास भुयाळ औंडाणे यांच्या स्मरणार्थ जय श्रीराम स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आकर्षक बॅट आणि तसेच कैलासवासी सुरेखा विठ्ठल अधिकारी शहापूर सरलांबे यांच्या स्मरणार्थ आदरणीय मयूर मोहन पाटील एम्बूर यांच्याकडून कूलर मोहनजी पाटील साहेब आपण या. तसेच JSR स्पोर्ट्सचे पदाधिकारी दिनेशजी सुतार साहेब JSR स्पोर्ट्स चे पदाधिकारी सर या ठिकाणी असतील तर आपण या. एकंदरीत या सनिलेश आढळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅन ऑफ द सिरीज मालिका वीराचा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. एनी केसेस मॅन ऑफ द सिरीज चा अवॉर्ड काही अंदाज, आवाज जोरात येऊ द्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट्स आणि 100 धावा करणारा खेळाडू मासवण एक्सप्रेस जयेश भोईर. हा मासवणचा सुवर्ण हिरा आणि STMPL च्या माध्यमातून या खेळाडूचं नामकरण. यापुढे जयेश भोईर हा खेळाडू मासवण एक्सप्रेस या नावानेच ओळखला जाईल. अति द्रुतगती गोलंदाज आणि या खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध फलंदाज. सर्वात आधी आपण कूलर त्या ठिकाणी वितरित केला जातोय. आपण पाहू शकतायत स्वर्गीय सुरेखा विठ्ठल अधिकारी शहापूर सरलांबे यांच्या स्मरणार्थ श्री मयूर मोहन पाटील एंबूर यांच्याकडून आकर्षक कूलर आणि या मयूर पाटील यांचे पिताश्री आदरणीय मोहनजी पाटील साहेब एंबूर गावातील एक क्रिकेटवर अफाट जिव्हाळा असणारा व्यक्तिमत्व सरांच्या शुभ हस्ते हा कूलर या ठिकाणी वितरित केला जातोय. तसेच निलेश आढळ यांना मी विनंती करतोय जय श्रीराम स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण पाहू शकतायत कैलासवासी कुमार विलास भुयाळ औंडाणे यांच्या स्मरणार्थ JSR स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आकर्षक बॅट आणि प्रदर्शन आपण पाहू शकताय. जयेश 8 सामन्यांमध्ये अफलातून जी कामगिरी 100 धावा आणि या 10 विकेट्स अष्टपैलू नेतृत्व असणारा मासवण गावातील हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. पुढील पारितोषिक जयेश आपण काही क्षणांसाठी
मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जयेश, मॅन ऑफ द सिरीज आपण ठरलेला आहात आणि कडाक्याच्या उन्हामध्ये कूलर देखील मिळालेला आहे. एका क्रिकेटरला आणखी काय हवं आहे आणि खूप चांगल्या प्रकारची भूमिका जयेश यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. मॅन ऑफ द सिरीज ठरलेले आहात जयेश. एक्झॅक्टली 5 दिवस STMPL चा थरार अनुभवाला मिळाला. खर तर सर्वात आधी पहिला प्रश्न, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं आयोजन आणि नियोजन? मला इकडे खूप छान वाटलं. 4 दिवस खेळलो त्याबद्दल आज खूप छान वाटते. एकंदरीत मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड तुझ्या नावावरती आला. याआधी मॅन ऑफ द सिरीज कोणत्या स्पर्धेमध्ये मिळाला होता? नाही, बेस्ट बॅट्समॅन भेटला होता. नक्कीच. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड तुला मिळाला, एक्झॅक्टली कसं वाटतंय? आज खूप छान वाटते. आणि जेव्हा जेव्हा एक गाव एक संघामधून मासवण संघासाठी खेळत असतोस, आई वडिलांकडून कुटुंबाकडून कशा प्रकारचा सपोर्ट मिळतो? माझ्या बहिणी आणि आईकडून मला खूप सपोर्ट आहे. ते स्वतःहून आम्हाला खेळायला घालवतात. नक्कीच. आणि मासवण टीम कडून तुला एक्झॅक्टली कशा प्रकारे सपोर्ट मिळतो? मासवण टीम मध्ये मी आणि माझा भाऊ हे दोघेच आम्ही खेळतो आणि माझे भाऊजी वगैरे मला सपोर्ट करतात. नक्कीच. सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारतोय जयेश. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे लहानपणी असताना तू त्याला टीव्ही मध्ये पाहिलंस आणि तुला देखील इच्छा झाली की मी क्रिकेट खेळावं आणि एक क्रिकेटर बनावं? KL राहुल. नक्कीच. KL राहुल. जयेश, खूप चांगल्या प्रकारचं मनोगत आपण व्यक्त केलं. आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील अनेक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. तदनंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णूजी लक्ष्मण कडव साहेब यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचा चषक सौजन्य करण्यात आलेला आहे. आणि या चषकासाठी साहेब आपण या पारितोषिक वितरणासाठी तसेच त्यांच्या समवेत या पारितोषिक वितरणासाठी आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेंद्र गोवारी साहेब आपण देखील यायचं आहे. समवेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रकाशजी वेडगा साहेब आपण देखील यावं 4th क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी. 4th क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून जो संघ ठरलेला आहे RPCC मनोर. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आपल्यातून प्रदर्शन अनुभवाला मिळालं यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकतो. धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत अनंता पुंजारी साहेब आपण या 3य क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी समवेत आदरणीय सुनीलजी दांडेकर साहेब आपण देखील यावं ही नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच 4ही क्रमांकाची पारितोषिक वितरित करण्यासाठी विष्णूजी लक्ष्मण कडव साहेब यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरच राहावं. ही 4ही करंडका आपण सौजन्य केलेली आहेत आणि त्या कारणास्तव आपण देखील या ठिकाणी यावं ही नम्र विनंती. 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहू शकतायत रुद्र वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स आदरणीय सुरेंद्र गोवारी, प्रशांत गोवारी आणि हेमंत गोवारी यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतोय. प्रशांतजी थोडेसे पुढे वा जेणेकरून सर्व मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून कव्हर अप होतील. या ठिकाणी आपण पाहतोय 3य क्रमांकाचा पारितोषिक वितरित केलं जातं. खूप धन्यवाद
आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देत आहोत. तदनंतर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोदजी पराड साहेब आणि समवेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत विलासजी पाडुसा साहेब आपण देखील या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी समवेत आदरणीय भरत तारवी साहेब आणि सुरेंद्र गोवारी साहेब आपण देखील यायचं आहे. या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर द्वितीय क्रमांकाचे मानकरी स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकताय किंग शिवाजी. एकंदरीत मान्यवरांना मी विनंती करतोय आपण जर पहिल्या क्रमांकाचं जे करंडक आहे ते खाली राहून वितरित केलं तर सर्वजण त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकतील. आणि पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय विष्णूजी कडव साहेब आदरणीय महेंद्रजी गोवारी साहेब आपण पहिल्या क्रमांकाच्या करंडकाच्या वितरणासाठी मुख्य व्यासपीठासमोर यावं. आदरणीय सन्माननीय श्रीयुत नितीनजी तुंबडा साहेब आपण देखील या. आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आपण पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक वितरणासाठी यावं. पहिल्या क्रमांकाचा हकदार हायस्कूल डोंगरी मनोर आदरणीय दीपकजी सुरेश यांचं संघ या ठिकाणी विजेता ठरलंय. खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. स्पर्धेच्या माध्यमातून सचिन पडवळे आपण यायचं आहे काही क्षणांसाठी.